आपल्याला या चेंडूवरती चांगली पाहायला मिळते. पहिला डॉट चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय या ओव्हर मधला निमेशच्या माध्यमातून. निमेश रेडकर समोरच्या बाजूने जर पाहिलं तर एक मोठा प्लेयर म्हणून नक्कीच ओळखला. आता इथे क्षेत्ररक्षण खराब होताना पाहायला मिळते. चुकी केली जाते. महत्त्वपूर्ण 4 धावा आपल्याला पाहायला मिळतील. चौकार येतोय जिथे एक चांगला फटका पाहायला मिळाला. जिथे एकच धाव यायला हवी तिथे मात्र अशी चूक होती आणि अशी चूक आली की मग तुम्हाला माहिती आहे जर प्रतीक मोकल सारख्या खेळाडूला संधी प्राप्त करून दिली आणि एकदा का त्याच्या बॅटमधून धावा यायला लागल्या मग मात्र धावांची धाव मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. धावफलक 5 आकड्यावरती जाऊन पोहोचेल. गोलंदाजी चांगली पाहायला मिळाली गोलंदाजाकडून आतापर्यंत. निमेश रेडकर चांगली गोलंदाजी. आता मात्र उजव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू बराचसा बाहेर पाहायला मिळतोय. पंचांचे दोनही हात सकाळच्या सत्रामध्ये जमिनीला समांतर होतील आणि इथून मात्र वाईड घोषणा केली जाईल. अवांतर धावफलकावरती वाढली जाईल 6 आकड्यावरती. फुल्लर लेनचा चेंडू त्याला मात्र धुडकावून दिला सीमारेषा पार. 4 धावा चौकार प्रतीक मोकलचा. अजून एक ब्रँडेड स्ट्रोक 4 धावांसाठी. वेगानं धावफलक पुढे जाईल. 10 या आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचेल. सुरुवात मात्र पाटकऱ्यांसन संघाला इथून चांगली पाहायला मिळते. पाटकऱ्यांसन संघ म्हटलं की प्रतीक मोकल हे नाव प्रामुख्यानं समोर येतं. जिथे आपण संघ मालक म्हणून आपण सन्माननीय सचिनजी डोंगरे, प्रसाद हुले, नवनाथ घुले आणि गणेश मावळे ही मंडळी आपण पाहत असतो जिथे ज्यांच्या माध्यमातून टीमची बांधणी केली जाते. इथे डॉट चेंडू आपल्याला पाहायला मिळेल. 5 चेंडू आतापर्यंत टाकून झालेत. शेवटचा चेंडू या पहिल्या षटकातील पॉवर प्लेच्या षटकातील पाहायला मिळेल. फलंदाजीचं मात्र नक्कीच डिसिजन त्या ठिकाणी घेताना पाहायला मिळतं. इथे मात्र मोठी मासळी गळाला लागली आहे. प्रतीक मोकल फटका आपल्याला सुरेख पाहायला मिळाला परंतु ते एलिव्हेशन मिळालं नाही. क्षेत्ररक्षकाला हेरलं आणि प्रतीक मोकलची छोटीशी खेळी मैदानाच्या आतमध्ये संपुष्टात येईल. जावं लागेल मैदानाच्या बाहेर. शेवटच्या चेंडूवरती फसवलं जात आहे. निमेश रेडकर एक मोठी संधी प्राप्त करून देत असताना सन इन्पेक्स संघाला मात्र एका पहिल्या षटकामध्ये एका चांगल्या स्थितीवरती पोहोचवताना पाहायला मिळतं. धावफलकाचा विचार करूया. धावफलकावरती धावा आपल्याला 10 पाहायला मिळतील आणि मोठा मासा गळाला लागलाय ज्याचं नाव आहे प्रतीक मोकल. पहिल्या षटकामध्ये आपल्याला एक महत्त्वपूर्ण विकेट पाहायला मिळाली. संतोष चेंडू खाली आले. त्यांनी झेल चांगल्या प्रकारे टिपला. तून निमेश रेडकरचं जे षटक म्हटलं तर चांगलं पाहायला मिळालं कारण मिसफिल्डच्या सुद्धा 4 धावा त्या ठिकाणी पाहायला मिळाल्या होत्या. एक फुल्लर लेनचा थोडासा चुकीच्या लेनचा चेंडू पाहायला मिळाला. 10 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. त्याच्यामध्ये एक सिंगल, 2 चौकार आणि एक वाईडचा समावेश पाहायला मिळेल. 2 चेंडू डॉट पाहायला मिळतात. एका चेंडूवरती विकेट पाहायला मिळते. आमच्यासोबत रोनक तांडेल गुणलेखक अगदी तंतोतंत माहिती आमच्यापर्यंत पोहोचवत आहेत. गोलंदाजी मार्कवरती आपल्याला सतीश पाहायला मिळतील. सांघिक दुसरं आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन आपल्या गोलंदाजी मार्कवरती सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळतील. जिथे आपण पाहतोय 2 संघांच्या दरम्यान इथे मैदानाच्या आतमध्ये लढत चालू आहे. सन इन्पेक्स आणि पाटकर अँड सन्स हे 2 संघ सन इन्पेक्स संघ आपल्याला पाहायला मिळतात. श्री राम राजमाने आणि संतोष फापाळे हे 2 संघ मालक आपल्या संघाची बांधणी करून काल अगदी हातातली मॅच सन इन्पेक्स संघाकडून आपण जाताना पाहिली परंतु आज मात्र प्रयत्न चांगले पाहायला मिळत आहेत. जिथे गोलंदाज आपल्याला सतीश पाहायला मिळत आहेत.
ज्यांच्यावरील दुसऱ्या षटकाची जबाबदारी दिली जाते. नवनाथ समोरून फलंदाजीच्या मार्कवरती सामना करताना आपल्याला पाहायला मिळतील. हलक्या हाताने टॅप करून एक धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय आणि सक्सेसफुल ठरताना पाहायला मिळत आहेत. 2 चेंडू फेस केलेत नवनाथ यांनी, अगदी ताळामेळाने इथे 2 धावा आत्तापर्यंत घेतल्यात. कुठलाही मोठा फटका खेळण्याचा आढावेढा घेतला जात नाही आहे. संघाने जी जबाबदारी टाकली आहे त्या जबाबदारीला खरे उतरताना पाहायला मिळत आहेत आणि एका चांगल्या फलंदाजाला स्ट्राईकिंगवरती आणण्याचं काम केलं जातं आहे. पहिल्या चेंडूवरती रिव्हर्सशिपचं अस्त्र काढलं जाते, परंतु चांगला चेंडू आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. बॅटचा आणि बॉलचा कुठल्याही प्रकारचा संपर्क नसताना डॉट चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये होईल. सन इन्फेक्ट संघ चांगली गोलंदाजी करत असताना पाहायला मिळतोय, जिथे धावफलकावरती धावा आपल्याला 11 पाहायला मिळत आहेत. फुल लेनचा चेंडू फटका सुरेख पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक तिथे आहे तोपर्यंत एक धाव घेते, वेगाने दुसऱ्या धावेचा प्रयत्न, इथे रनआउटची संधी आणि रनआउट मात्र व्हावं लागेल. नवनाथ यांना जावं लागेल मैदानाच्या बाहेर. नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने येताना पाहायला मिळेल. दुसरा धक्का इथून मात्र पाटकर यांसन संघाला पाहायला मिळतोय. प्रतीक आणि नवनाथ सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये बरखास्त केली गेली आहे, मैदानाच्या बाहेर पाठवून दिलंय. हर्षल मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे 3ऱ्या क्रमांकावरती. आणि आता मात्र केतन पाटील, मोठं नाव. जर पाहिलं तर सीबी ट्रॉफी या स्पर्धेमध्ये शेवटपर्यंत संघासाठी झगडत असताना अगदी चॅम्पियन आपल्या संघाला केलेला हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. केतन पाटील मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळतील. आता या 2 खेळाडूंवरती मात्र सर्व दारोमदार संघाचा उभा असणार आहे, जिथे आपल्याला हर्षल आणि केतन पाहायला मिळतील. डावखुऱ्या हाताचा फलंदाज, गोलंदाजी असू द्या, फलंदाजी असू द्या, क्षेत्ररक्षण असू द्या किंवा विकेट किपिंग असू द्या, एक अष्टपैलुत्व या खेळाडूकडे आहे आणि ते अष्टपैलुत्व त्याने आत्तापर्यंत या क्रिकेटच्या पटलावरती योग्यरित्या शाबूत ठेवलंय. तो खेळाडू आपल्याला पाहायला मिळेल. डावखुरे हाताच्या फलंदाजासाठी डावखुरे हाताचा गोलंदाज, इथे 2ही गाड्या एकाच पटलावरती पाहायला मिळत आहेत. रनआउटची संधी प्राप्त झाली आहे. केतन पाटील बॅक टू द पॅव्हेलियन. ताळमेळ चांगला पाहायला मिळाला, क्षेत्ररक्षण चांगलं पाहायला मिळालं. क्रिकेटच्या खेळामधील आत्महत्या आपल्याला पहिल्याच सत्रामध्ये पाहायला मिळते. अगदी सहज आणि सोप्या पद्धतीने एक महत्त्वपूर्ण विकेट प्रतिस्पर्ध्यांना मात्र इथे दान करत असताना आपल्याला संघ पाहायला मिळतोय पाटकर अँड सन्स. आधी धावांसाठी केली जाणारी धावाधाव आणि ती धावाधाव करत असताना मग मात्र इथून रनअप कमी पडताना पाहायला मिळाला. केतन पाटील निराश असणार आहेत, जिथे आता मात्र महत्त्वपूर्ण भूमिका संघासाठी घेणं फार गरजेचं होतं. तिथेच अर्ध्यावरती डाव मोडलाय की काय असं म्हणावे लागेल. महत्त्वाचा खेळाडू मैदानाच्या बाहेर जातोय. हर्षल मैदानाच्या आतमध्ये आहेत अजून आणि विशाल नवीन खेळाडू मैदानाच्या दिशेने आगेकूच करताना पाहायला मिळतील. संघाची बांधणी खूप चांगल्या पद्धतीने पाहायला मिळते. विशाल आलेत. अजून जर आपण पाहिलं तर तिकडे डगआउटमध्ये किसन शिंदे सारखे मोठमोठे फलंदाज सुद्धा आपल्याला या स्पर्धेच्या माध्यमातून जोडले जाताना पाहायला मिळत आहेत, परंतु इथून धावा जमवणं फार गरजेचं असणार आहे. संघामधील आपलं अस्तित्व दाखवणं फार गरजेचं आहे. आल्यासरची एक चांगला फटका पाहायला मिळतो. सीमारेषेच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल करत असताना अगदी सीमारेषा तोडून फोडून भेदून आरपार जाईल चेंडू. 4 धावा मिळतील. धावफलक पुढे सरसावेल 16 या आकड्यावरती. हर्षल आणि विशाल ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. हर्षलनं चांगला फटका लगावलाय, आक्रमक रवैया धाराव केलाय. कालच्या दिवसामध्ये त्याच्या बॅटमधून चांगले फटके पाहायला मिळाले होते. इथे सुद्धा मोठा फटका पाहायला मिळतोय. चेंडूला उंची गाठली आहे. एलिव्हेशन किती असणार? इथे मात्र झेल टिपला जाईल सीमारेषेच्या आतमध्ये
आणि हर्षलची खेळी मैदानाच्या आतमध्ये संपुष्टात येईल, कारण मिळॉनच्या दिशेने जो क्षेत्ररक्षक होता ताळमेळ चांगला पाहायला मिळाला. शेवटपर्यंत जजमेंट अगदी टप्प्यामध्ये आल्यानंतर जशी शिकार करावी ना वाघानं तशी इथे मात्र शिकार केली जाते. शिवाजी पाडेकर झेल टिपला जातोय, हर्षलला मैदानाच्या बाहेर पाठवून दिलं जातंय. महत्त्वपूर्ण विकेट येताना आपल्याला पाहायला मिळते. एका बाजूने जर पाहिलं ना तर इथे मात्र आता विकेटचं फक्त पतन होतंय. कोणीही खेळाडू मैदानाच्या आतमध्ये तग धरून उभा राहायला मागत नाहीये. जिथे आपण पाहतोय 4 खेळाडू मैदानाच्या बाहेर गेलेत. जिथे नवनाथ पाहायला मिळाले, प्रतीक मोकल पाहायला मिळाले, हर्षल पाहायला मिळाले आणि केतन पाटील, ही 4 मोठी नावं मैदानाच्या बाहेर जाताना आपल्याला पाहायला मिळालेत. थोडीशी पडझड पाहायला मिळते आहे. गोलंदाजी जर पाहिली तर या संघाकडे नक्कीच चांगली आहे, परंतु एक सेट टार्गेट समोरच्या संघापर्यंत ठेवणं फार महत्त्वाचं. धावा जमवाव्या लागतील, प्रयत्न करावे लागतील. षटक क्रमांक 3 मैदानाच्या आतमध्ये सुरू होईल आणि महेश आपल्याला गोलंदाजी मार्कवरती पाहायला मिळतील. पहिला चेंडू अंगाचा वेध घेणारा चेंडू भन्नाट वेगानं महेश येवले गोलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. जरी पहिला सामना या संघाला काल इथून पराभूत व्हावा लागला असला ना तरी आजची सुरुवात आपल्याला चांगली पाहायला मिळते. आणि ज्या आत्मविश्वासाने इथं फलंदाजीचा निर्णय घेतला जातोय पाटकऱ्यांसन संघाकडून, तो निर्णय मात्र इथे खरा सिद्ध होताना आपल्याला पाहायला मिळत नाही. मोठा फटका आलाय, इथे सुद्धा उंची जास्त गाठली. क्षेत्ररक्षक पोहोचणार काय? फलंदाज इथे मैदानाच्या आतमध्ये बाद होईल. गोलंदाजानं चांगली कामगिरी केली आहे. कॉटन बॉलची संधी आणि ती संधी मात्र सोडली नाहीये. एका बाजूनं पाहिलं तर फक्त आणि फक्त विकेटचं पतन. 5 विकेट मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. 7व्या क्रमांकावरती फलंदाजीसाठी आपल्याला नवीन बॅट्समन विजय बोरुडे मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळतील. आता मात्र एका बाजूने जर पाहिले ना तर या पाटकऱ्यांसन संघाला नाट नश्वर लटांबर अपशकून सर्वच गोष्टी एकाच वेळेस आल्यात की काय म्हणावं लागेल. पियुष फायटर संघाचे संघनायक या ठिकाणी जर अवेलेबल असतील, उपस्थित असतील तर आपण समालोचन कक्षामध्ये रिपोर्टिंग करा प्लीज. कारण यानंतरची सेकंड मॅच आपण पाहतोय स्वरा एंटरप्राइजेस 7 स्टार प्लॅटिनम विपक्ष पियुष फायटर्स. आणि स्वरा एंटरप्राइजेस 7 स्टार प्लॅटिनम संघाचे पदाधिकारी या ठिकाणी आमच्यासोबत जोडले जात आहेत. विजय बोरुडेसाठी पहिला चेंडू हलक्या हाताने खेळून काढला. ऑप्टिकच्या दिशेने कव्हरला प्रोटेक्शन आहे, त्या ठिकाणी एक धाव घेतली जाईल. मंगेश फदाले गेले कित्येक काळ आपण पाहतो या खेळाडूला क्रिकेटवरती अधिराज्य गाजवत असताना वयाचा विचार करू नका. 40 जरी ओलांडली असली तरी आत्ता अजूनही तोच दरारा आणि तीच दहशत कायम आहे या क्रिकेटच्या पटलावरती. मोठा फटका पाहायला मिळतोय समालोचन कक्षाच्या दिशेने. क्षेत्ररक्षक विशाल फदाले चेंडू खाली, परंतु त्याच्या मस्तकावरती दस्तक इथे पाहायला मिळेल. महत्त्वपूर्ण धावा येत असताना पाहायला मिळत आहेत. 6 धावा षटकार, वेगाने धावफलक पुढे. 23 या आकड्यावरती आपल्यातून फटका पाहायला मिळतोय. अभियाचा पहिल्या चेंडूवरती मोठा दरारा इथे मात्र पाहायला मिळतोय. असे फटके येणं फार गरजेचं. 2-3 फटके जर अजून असे लागले मग मात्र या स्पर्धेमध्ये या सामन्यामध्ये रोमांच वाढू शकतो. कारण जिथे एका बाजूने पाहिलं तर गोलंदाजी आपल्याला नक्कीच चांगली पाहायला मिळेल पाटकऱ्यांसन संघाची सुद्धा. खोलवर पद्धतीचा चेंडू खोदून काढण्याचं काम केलं जातंय. एका धावेचा प्रयत्न, एक धाव इथे येताना पाहायला मिळेल. 24 धावा धावफलकावरती. विजय बोरुडे, विजयचा सुद्धा फटका सुरेख पाहायला मिळतोय. दरम्यान एक धाव घेतली, वेगाने दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. फेकी होतीये परंतु तोपर्यंत 2 धावा पूर्ण हरणाची गती, चित्त्याची चपळाई. इथे पाटकऱ्यांसन संघाचा डाव सावरताना आपल्याला खेळाडू पाहायला मिळतील. 2 धावा येतील. 26 या आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचेल. आता शेवटचं षटक
हाणामारीचं षटक, धावा जमवण्याचं षटक. पाटकऱ्यांसह संघाचा डगआउट मात्र त्या ठिकाणी संपूर्णतः आपल्याला शांत पाहायला मिळतोय. आता कदाचित निर्णयाला इथून फलंदाजी सर्वप्रथम करण्याचा विचार केला. तो डिसिजन योग्य आहे की नाही हे समालोचन कक्षामधून सांगणं मात्र नक्कीच तेवढं महत्त्वाचं नसणार आहे. परंतु इथून मात्र सन इन्पेक्स संघानं चांगली गोलंदाजी आत्तापर्यंत केली आहे. मंगेश गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतील. 40+ गोलंदाज मंगेश फदाले आपल्याला गोलंदाजी मार्कवरती पाहायला मिळतील. सुरुवात होती शेवटच्या षटकाला. खोलीवर पद्धतीचा चेंडू या ठिकाणी टाकला जातो. एक धाव घेतली जाते. वेगानं क्षेत्ररक्षक आहे विजय बोरुडे. दुसऱ्या धावेचा कौल दिलाय आणि वेगामध्ये मैदानाच्या आतमध्ये इथे आपल्याला पंचांकडून मात्र थर्ड अंपायरकडे पाचारण केलं जातंय. धाव कंप्लीट झाली आहे की नाही. 2 धावांसाठी वेगानं मात्र त्या ठिकाणी पलायन केलं जातंय. तिसरे पंच कळवतील. फलंदाज सेफ असेल जिथे 2 धावा कंप्लीट होताना आपल्याला पाहायला मिळतील. चांगली चपळाई मैदानाच्या आतमध्ये दाखवताना पाहायला मिळत आहेत. दोन्ही खेळाडूंचा ताळमेळ चांगला पाहायला मिळाला आणि विजय बोर्डीची खासियत राहिली आहे. गुड रनिंग द बिटवीन विकेट नेहमीच आपल्याला पाहायला मिळतं. आमच्या पारनेर तालुक्यातील पिंपरी जलसेन या गावचा हा खेळाडू आज मात्र या रामलीला नेरूळच्या मैदानावरती आपल्या संघासाठी धाव करताना पाहायला मिळतोय. इथे फटका सुरेख पाहायला मिळतोय. चांगला महत्त्वपूर्ण पॅरेलल स्ट्रोक पाहायला मिळतोय. या खेळाडूनं मात्र तेवढं प्रभावित केलंय जिथे आपल्याला अभि खेळताना पाहायला मिळतोय आणि संघासाठी महत्त्वपूर्ण धावा जमवतोय. 4 चेंडूवरती 15 धावांची बहारदार खेळी करतोय. एका बाजूला उभा टाकलाय सन इन्पेक्स संघासमोर आणि दाखवून देतोय की संघासाठी अगदी शेवटपर्यंत उभी राहण्याची क्षमता माझ्यामध्ये आहे आणि फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करतोय तो. धावफलकावरती 34 धावा. फुललेंचा चेंडू त्याला सुद्धा भिरकावून दिले. सीमारेषा पार. 6 धावा षटकार. उत्तुंग अफलातून इथे मात्र मंगेश फदाले यांना गोलंदाजीचा सूर मिळत नाहीये आणि धाव फलकावरती आता 40 धावा लागल्या गेल्यात. अजूनही 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. या 3 चेंडूंमध्ये एक मोठा फटका आला आणि इथे मात्र तिसऱ्या पंचांनी ओके लीगल डिलिव्हरी असणार आहे. व्हेरिएशन करण्याचा केला जाणारा प्रयत्न ते व्हेरिएशन इथे मात्र योग्य आपल्याला होताना पाहायला मिळत नाही. पंच थांबा 1 मिनिट. नाही इथे मात्र उंची गाठली आहे आणि झेल टिपला जाईल. अभि यांची खेळी मैदानाच्या आतमध्ये संपुष्टात येईल.
जिथे व्यासपीठावरती पाहतोय आपण सन्मान्य श्री अनिल डोंगरे सर, त्यांच्याबरोबर अतुल भाऊ आवटी सर आणि आमचे सन्मान्य श्री सर्जिने मामा, या सर्व मान्यवरांना आपण या स्पर्धेच्या माध्यमातून व्यासपीठावरून या स्पर्धेचा आनंद घेताना पाहतोय. आयोजन कमिटीच्या वतीने त्यांचं सहर्ष असं स्वागत. जाऊया मैदानाच्या आतमध्ये, जिथे अजूनही 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि फलंदाजीसाठी आपल्याला मैदानाच्या आतमध्ये निवृत्ती पाहायला मिळतील. मंगेश फदाले यांचा चेंडू, इथे सुद्धा डॉट येतोय. धावफलक 40 या आकड्यावरती स्थिर. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. एका बाजूला विजय बोरुडे आक्रमक फटके खेळण्याची असणारी क्षमता, परंतु नॉन स्ट्राईक एंडवरती आपल्याला उभा असताना पाहायला मिळतोय. शेवटचा चेंडू असणार आहे. या चेंडूवरती काय घडलं जाणार? बॅटच्या रडारमध्ये आलाय. एक धाव वेगाने घेतली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. क्षेत्ररक्षकाकडून चुकी होतीये. 2 धावा आल्यात. विजय बोरुडे तिसऱ्या धावेसाठी पोहोचलाय आणि 2 धावा मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट केल्या जातील. 42 धावा टोटल धावफलकावरती लागल्या गेल्यात. विजयासाठी 43 धावांची गरज त्या ठिकाणी सन इन्पेक्स क्लिनिंग अँड शिपिंग एजन्सी संघाला मात्र असणार आहे. चला आपण लगेच टॉस का बॉस मध्ये जाऊया, जिथे आपल्याला 2 संघ पाहायला मिळतील. पियुष फायटर्स आणि स्वरा एंटरप्राइजेस 7 स्टार प्लॅट
आजचे बिग बॅश चॅम्पियन ट्रॉफी 2025 आजचा दुसरा आणि समारोपाचा दिवस. त्यानिमित्तानं सकाळच्या सत्रात उपस्थित झालेल्या सर्व संघांचं, संघ मालकांचं आणि या क्रिकेट रसिकांचं हार्दिक स्वागत. या ठिकाणी लढत चालू आहे पाटकर अँड सन्स आणि या दुसऱ्या बाजूला सन इम्पॅक्ट्स क्लिअरिंग अँड एजन्सी. सर्वप्रथम फलंदाजी केली ती या पाटकर अँड सन्स टीमने. आणि आता सन इम्पॅक्ट्स क्लिअरिंग अँड शिपिंग एजन्सी टीम मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करताना पाहायला मिळते. 43 धावांचं लक्ष ही मॅच जिंकण्यासाठी या आवश्यक आहे आणि पहिलं षटक विशाल टाकण्यासाठी सज्ज आहे. शिवा पाडेकर आणि या निमेश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. यावेळेला हा फटका अगदी आपण पाहतो एक लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक चेंडूवरती सिंगल प्राप्त केली जाईल. एक धाव त्या ठिकाणी मात्र जी घेतली जाते आणि या धावफलक 2 वरती जाऊन पोहोचताना पाहायला मिळतं आहे. आज समारोपाचा दिवस आहे, आज फायनलचा दिवस आहे. पाहायचे की या सुपर 4 मध्ये कोणत्या 4 टीम पोहोचतील. शिवा पाडेकर बरंचसं क्रिकेट खेळलंय परंतु या वेळेला अगदी आपण पाहतो एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आणि या शिवा पाडेकर परतताना पाहायला मिळेल पॅव्हिलियन मध्ये. पहिला झटका मैदानाच्या आतमध्ये लागतोय शिवा पाडेकरच्या रूपाने. शिवा पाडेकर थोडीशी निराशा करतोय, परतताना पाहायला मिळतोय पॅव्हिलियन मध्ये अगदी आपण पाहतोय. यानंतर महत्त्वपूर्ण लढत क्रिकेट रसिकांना पाहायला मिळणार आहे. मैदानाच्या आतमध्ये जी लढत चालू आहे ती कालच्या दिवसातील उर्वरित लढत आपण पाहतोय. आपण नाणेफेकीचा कौल या ठिकाणी घेतोय, जिथे आपल्या एका बाजूला पियुष फायटर्स आणि दुसऱ्या बाजूला स्वरा एंटरप्राइजेस 7 स्टार प्लॅटिनम हे 2 संघ पाहायला मिळतील. सन्मान्य श्री अनिलजी डोंगरे सर यांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेकीचा कौल या ठिकाणी घेतोय. हेड मागणी केली जाते आणि टेल मात्र त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. आणि आपण पाहतोय स्वरा एंटरप्राइजेस 7 स्टार प्लॅटिनम संघ नाणेफेकीचा कौल या ठिकाणी जिंकतोय. आपण लगेचच विचारूया आपला निर्णय काय असेल. फिल्डिंग करू. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला जातोय. फलंदाजीसाठी आमंत्रित केले पियुष फायटर संघाला. नवीन फलंदाज आपल्याला खेळपट्टीवरती पाहायला मिळतील, त्यामुळे जाऊया लगेचच समालोचन कक्षाकडे, जिथे आपल्याला पाहायला मिळतील प्रवीणजी गायकवाड सर. धन्यवाद विनोद सर. नाणेफेक संपन्न झालाय. स्वरा एंटरप्राइजेस 7 स्टार प्लॅटिनम टॉस जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय. यानंतरच्या मॅचमध्ये एक मोठं बॅटल पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळेल. तर या मॅचमध्ये कोण विजय पताका फडकवणार ते मात्र आपल्याला पाहायचंय. शॉर्ट लाईन चेंडू होता, पूल केलाय त्या ठिकाणी अगदी आपण पाहतोय. क्षेत्ररक्षक चेंडूवरती पोहोचला खरा परंतु काय ड्रॉप त्या ठिकाणी होताना पाहायला मिळते. जीवनदान मैदानाच्या आतमध्ये मिळताना पाहायला मिळते. धावफलकावरती धाबा 4, षटक क्रमांक पहिलं मार्गस्थ. 43 इज टार्गेट, 43 धावांचं लक्ष्य. बॉलिंग ट्रॅकवरती या विशाल हे पहिलं षटक घेऊन येताना आपल्याला जो पाहायला मिळतोय. तेजतर्रार चेंडू आहे, पुन्हा एकदा अगदी आपण पाहतोय सिंगल प्राप्त केली जाईल या चेंडूवरती. पहिलं षटक मार्गस्थ. कोणत्या प्रकारचा बिग हिट खेळू द्यायचा नाही, षटकार खेळू द्यायचा नाही, चौकार खेळू द्यायचा नाही, असा इरादा, असा निश्चय, असा प्रयत्न आणि सक्सेस झालाय गोलंदाज विशाल आतापर्यंत. एक विकेट देखील आपल्याला शिवा पाडेकर यांची पाहायला मिळाली या पहिल्या षटकामध्ये. शेवटपर्यंत काय घडणार आहे मैदानाच्या आतमध्ये पाहायचे. येणारा वेळ सांगून जाईल. यावेळेला लॉफ्टेड ड्राईव्ह खेळलाय अगदी आपण पाहतोय. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आणखीन एका विकेटचं पतन. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे हर्षद. अतिशय सुरेख झेल, दोनही झेल
हर्षदने टिपलेत. हा दुसरा धक्का मैदानाच्या आतमध्ये लागताना जो पाहायला मिळतोय. अवघड झेल सोपा केला आणि त्या ठिकाणी अगदी आपण पाहतोय निमेशची विकेट आपल्याला पाहायला मिळते. शिवा पाडेकरचा झेल देखील हर्षदनं टिपला. निमेश देखील अगदी आपण पाहतोय बाद होतोय आणि निमेशचा झेल देखील हर्षलनं सीमारेषाच्या लगत टिपलाय. 2 विकेटचं पतन. धावसंख्या अगदी आपण पाहतोय सांघिक धावसंख्या 5 आणि या पहिल्या षटकाची या ठिकाणी समाप्ती होताना पाहायला मिळते. 18 चेंडूंचा खेळ अजूनही शेष शिल्लक असेल. न्यू बॅटर अगदी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये या पंकज पोहोचताना पाहायला मिळतोय. यानंतर बिग बॅटल आपल्याला पाहायला मिळेल. स्वरा एंटरप्राइजेस 7 स्टार प्लॅटिनम आणि पियुष फायटर्स या 2 टीमच्या दरम्यान लढत आपल्याला पाहायला मिळेल. बॉलिंग ट्रॅकवरती बॉलर तयार. षटक क्रमांक 2 मैदानाच्या आतमध्ये टाकले जाईल आणि हे दुसरं षटक घेऊन येतोय प्रतीक. रणनीती आखली जाईल, डावपेच आखली जातील. आज फायनल खेळण्याचं स्वप्न अनेक जणांनी पाहिलं असेल, परंतु ते सत्यात उतरवण्यासाठी कशा प्रकारचे कष्ट घेतले जात आहेत, मेहनत घेतली जाते ते मात्र पाहिजे. त्रेचाळीस धावांचं लक्ष आणि या षटक क्रमांक अगदी आपण पाहतोय. दुसरं मार्गस्थ बॉलिंग ट्रॅकवरती बॉलर तयार होईल. धावफलकावरती धावा जर पाहिलं तर मात्र 5 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक 2 मार्गस्थ असताना चांगली गोलंदाजी. पाठीमागचे जवळजवळ 7 चेंडू जर पाहिले तर मात्र स्फोटक फटका पाठीमागच्या 7 चेंडूवरती आपल्याला पाहायला मिळाला नाही. यावेळेला एक्सप्रेस बॉल होता खरा, परंतु जास्तीच बाहेर जाणारा पंच दंडित करतायत. कळत आहे की हा वाईट बॉल आहे. एक एक्स्ट्रा स्कोर कार्ड बरोबर जोडली जाईल. धावफलकावरती धावा जर पाहिल्या तर मात्र 6 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. यावेळेला गगनाला गवस निघालणारा एक गगनभेदी ड्रीम इंडा सिक्सर, एक फॅबुलस षटकार मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. म्हणजे संत आणि शांत सुरुवात जी केली गेली त्याचं आता आक्रमणात रूपांतर आणि एक उत्तुंग षटकार महेशच्या बॅटमधून येताना पाहायला मिळतो आहे. हाफ ट्रॅकर शफल झाले. पुन्हा एकदा चेंडूला पाठवून दिलं बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेला. एक आक्रमक फटका. चेंडू सीमा पार. खणखणीत चौकार. 4 रन. व्यासपीठावरती अगदी आपण पाहतोय पियुष फायटरचे संघमालक सन्माननीय संतोषजी शर्मा उपस्थित आहेत आणि त्यांना आपण सन्मानित करत आहोत. या स्पर्धेचे मुख्य आयोजक प्रमोदजी डेरेक आणि त्याचबरोबर सन्माननीय प्रशांत धांडे यांना विनंती करतो की हा सन्मान आपण व्यासपीठावरती संपन्न करावा. ही स्पर्धा यशस्वी करण्यामध्ये ज्यांचं फार मोठं योगदान स्पर्धेचे मुख्य आयोजक प्रमोदजी डेरेक आणि या सन्माननीय प्रशांत धांडे दोन्ही आमचे आयोजक सन्मान करतील संघ मालक संतोषजी शर्मा यांचा. गुडलेन स्पॉटवरती चेंडू पडला. अगदी आपण पाहतोय असं वाटलं होतं फलंदाजाला की चेंडू उसळी घेईल. चेंडू थोडासा खाली राहिला, पायाचा वेध घेतला. लेग बायची सिंगल कंप्लीट होते. अपील देखील पाहायला मिळालं आपल्याला लेग बिफोर विकेटसाठी. धावा स्कोर कार्डवरती 17 धावा आपण पाहतोय.
बॉलिंग ट्रॅकवरचे बॉलर तयार. प्रतीक षटक क्रमांक दुसरा टाकताना आपल्याला पाहायला मिळतोय. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. प्रतीक सज्ज होतोय. यावेळेला पायाचा वेध, जोरदार अपील त्या ठिकाणी. पंचांकडे दाद मागितली जाते. पुन्हा एकदा अगदी आपण पाहतोय लेगबाईज म्हणून पंचांचा इशारा येतोय. अंगभेदक गोलंदाजी जास्तीत जास्त आपल्याला नक्की जे पाहायला मिळते. एक षटकार निश्चित आला या षटकामध्ये, परंतु त्यानंतर चांगलं कमबॅक गोलंदाज प्रतीक यांचं. चौकार देखील येताना आपल्याला पाहायला मिळाला, परंतु पाठीमागचे 2 चेंडू जर पाहिले तर मात्र अप्रतिम टाकले गेलेत. प्रतीक बॉलिंग ट्रॅकवरती पुन्हा एकदा सज्ज. लॉफ्टेड ड्राईव्ह अगदी आपण पाहतोय. चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. चेंडू सीमा पार. एक उत्तुंग षटकार येताना आपल्याला जो पाहायला मिळतोय. स्कोर कार्ड मूव ऑन 24. 24 धावा धावफलकावरती. 43 बनवायच्यात. 24 आतापर्यंत स्कोर कार्ड वरती येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी 19 धावांचं लक्ष आपण पाहतोय. लास्ट 12 बॉल 19 रिक्वायर. ही मॅच देखील रंगताना पाहायला मिळते. बारा चेंडू 19 धावा. 19 धावा 12 चेंडू. पाहिजे की कोणता संघ या सामन्यामध्ये विजय पताका फडकवतो आहे. कालची उर्वरित राहिलेली मॅच अगदी आपण पाहतोय. पाटकर अँड सन्स आणि त्यांच्या विरोधात सन इम्पॅक्ट्स क्लिअरिंग अँड शिपिंग एजन्सी ही लढत आपण पाहत आहात. 12 चेंडू 19 धावांची गरज. सकाळच्या सत्रात उन्हाचा कडाका नक्कीच जाणवताना आपल्याला पाहायला मिळतोय. आजच्या दिवसाचा विचार केला तर आज देखील जवळजवळ 8 मॅचेसचं शेड्यूल आज दिवसभरात आपल्याला जे पाहायला मिळतंय. विजय हे षटक क्रमांक 3 घेऊन येताना पाहायला मिळतोय. बारा चेंडू 19 धावांचं लक्ष. हा सामना जिंकण्यासाठी आवश्यक. विजय तिसरा षटक घेऊन येताना आपल्याला पाहायला मिळतोय. पाहिजे की कामगिरी कशा प्रकारे केली जाते. उर्वरित या 2 षटकांमध्ये लास्ट 12 बॉल 19 रिक्वायर. 12 चेंडू 19 धावांची गरज. बॉलिंग ट्रॅकवरती विजय सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेला कव्हर ड्राईव्ह शॉर्ट कव्हर लागली आपण पाहतोय. चेंडू फीड केला जातोय. सिंगल प्राप्त केली जाईल. 1 धाव त्या ठिकाणी मात्र जी घेतली जाईल. 25 वरती स्कोर कार्ड जाऊन पोहोचताना पाहायला मिळतंय. 11 चेंडू 18 धावांची गरज. विशेष म्हणजे 4 षटकांच्या लढती. प्रत्येक सामना रोमांचक रंगतदार. काल देखील आपण पाहिलाय दिवसभराच्या सत्रामध्ये बरेच सामने शेवटच्या चेंडूपर्यंत देखील रंगताना आपण पाहिलेले आहेत. तर ही मॅच देखील रंगतदार अवस्थेमध्ये पाहिजे की कोणती टीम या लढतीमध्ये बाजी मारणार आहे. विजय बॉलिंग ट्रॅकवरती पुन्हा एकदा सज्ज.
ओ यावेळेला पुन्हा एकदा शॉर्ट लाईन चेंडू होता, पूल केला, सक्सेसफुल होताना पाहायला मिळतोय एक शानदार षटकार. अगदी आपण पाहतोय येताना जो पाहायला मिळतोय. सामन्याचं गुणोत्तर प्रमाण बदलून टाकणारा हा षटकार. आणि या पहिल्या 2 चेंडूवरती 7 धावा विजयच्या वसूल केल्यात. समीकरण बदलताना आता पाहायला मिळेल 10 चेंडू 12 धावा. सन इम्पॅक्ट्स क्लिअरिंग अँड शिपिंग एजन्सी. अतिशय सुंदर सुरुवात मैदानाच्या आतमध्ये आपल्याला जी पाहायला मिळाली. 2 विकेट थोड्याशा झटपट गमावल्या. हर्षलने दोन्ही झेल टिपले होते, शिवा पाडेकर आणि निमेश यांचा. आणि या विशाल यांना नक्कीच यश मिळाले. 2 विकेट झटपट गमावल्या, परंतु त्यानंतर मात्र चांगली फलंदाजी साकारताना अगदी आपण पाहतोय डाऊन द ग्राउंड हा फटका आपल्याला पाहायला मिळाला. अलॉंग द कार्पेट स्कोर कार्ड जर पाहिलं तर मात्र पुढे जाऊन पोहोचेल 33 वरती. आणि आता 9 चेंडू 10 या मॅचचं समीकरण. हे 3 चेंडू खूप महत्वाचे असतील या षटकातील. विजय पुन्हा एकदा तयार. समोरच्या दिशेला अगदी आपण पाहतोय स्ट्राईक इन वरती महेश. चांगली फलंदाजी एका बाजूला नक्कीच साकारताना पाहायला मिळतोय. या वेळेला उंची आहे, लांबी थोडीशी कमी निश्चित आणि या झेल टिपला जातोय. आणखीन एका विकेटचं पतन महेश परतताना पाहायला मिळेल पॅव्हिलियन मध्ये. मिळतंय यश. फलंदाज महेश बॅक टू द पॅव्हिलियन. चांगली फलंदाजी साकारत होता. केतननं घेतलेला झेल. व्यक्तिगत स्कोर जर पाहिला तर मात्र 27 धावांची खेळी आपल्या संघासाठी या केली. आणि एक मोठा फटका खेळत असताना एक सुरेख झेल त्या ठिकाणी मात्र केतन यांनी टिपला. विकेटचं पतन होताना पाहायला मिळत आहे. न्यू बॅटर विशाल मैदानाच्या आतमध्ये पोहोचताना पाहायला मिळतो आहे. 8 चेंडू 10 धावा. सद्यस्थितीला देखील मॅच पाहिली तर दोन्ही टीमच्या हातामध्ये लास्ट 8 बॉल 10 रिक्वायर. विजय एक षटकार निश्चित या षटकामध्ये खेळला गेला, परंतु 3 चेंडू काय अप्रतिम टाकलेत विजय यांनी. अगदी आपण पाहतोय विजय बोराडे हे नाव देखील टेनिस विश्वाला नौकं नाहीये. बरंचसं क्रिकेट त्यांनी खेळलेलं आहे. अनेक प्रीमियर लीग स्वरूपाच्या क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये विजय यांना नक्कीच मागणी आहे. एक षटकार निश्चित खेळू दिला, परंतु 3 चेंडू अप्रतिम टाकलेत. बॉलिंग ट्रॅकवरती विजय बोराडे पुन्हा एकदा सज्ज. षटक क्रमांक 3 घेऊन अगदी आपण पाहतो आहे. यावेळेला फुल टॉस चूक केली गेली आणि चुकीला मात्र माफी नाही. फुल टॉस चेंडूवरती फुल टोल वसूल केलाय. षटकार येताना आपल्याला पाहायला मिळतोय. धावफलक जाऊन पोहोचताना पाहायला मिळतंय या षटकाराच्या साह्यानं 39 वरती धावफलक जाऊन पोहोचताना पाहायला मिळत आहे. शेवटचे 7 चेंडू 4 या षटकारानं गुणोत्तर प्रमाण या सामन्याचं बदलून टाकले. स्फोटक शैलीतील फटके, आक्रमक शैलीतील फटके आपल्याला पाहायला मिळाले. पुन्हा एकदा अतिशय दूरवरचा एक ट्रीमेंडस सिक्सर. आणि ही मॅच सन इम्पॅक्ट्स क्लिअरिंग अँड शिपिंग एजन्सी या टीमनं जिंकली. एक जबरदस्त फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाली. चला नेक्स्ट बोर्ड टीम स्वरा एंटरप्राइजेस 7 स्टार प्लॅटिनम टीमला विनंती आहे की आपलं क्षेत्ररक्षण आता ताबडतोब लावून घ्यायचं आहे.